दंड मराठी वर्त लढा सत्याचा। येणीगुरला बस, येणीगुरच्या बस स्टँड मध्ये बस, येणीगुरच्या बस स्टँड मध्ये बस, येणीगुरला बस, येणीगुरला बस, येणीगुरला बस। येणीगुरला बस थांबेना, प्रवासी नागरिक विद्यार्थ्यांचे हाल। ग्रामस्थांनी दिले उमरगा आगाराला निवेदन, आंदोलनाचा इशारा। उमरगा तारीख 11 तालुक्यातील येणीगुर येथे गावाच्या मध्यातील उड्डाण पूल सुरू झाला आहे आणि त्यामुळे येणीगुर बस स्थानकाकडे ये जा करणाऱ्या बसेसनी पाठ फिरवली असल्यामुळे प्रवासी नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याबाबत ग्रामपंचायत सदस्य संतोष कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली येणीगुर ग्रामस्थांनी दिनांक 11 वार सोमवार रोजी उमरगा आगार गाठून येणीगुर येथे बस थांबण्यासाठी निवेदनामार्फत विनंती केली। येणीगुर येथील उड्डाण पूल वरून सर्व बसेस जात असून येणीगुर येथे बस स्थानक असून बरेच बसेस उड्डाण पूल असल्यामुळे सर्व बसेस उड्डाण पुलाच्या वरून जात आहेत। येणीगुराच्या परिसरातील 15 ते 20 गावातील विद्यार्थी, महिला व पुरुष प्रवाशांचे येणीगुर येथून उमरगा व सोलापूर, धाराशिव प्रवास करण्याकरता येणीगुर बस स्थानकावरती उभे राहतात। उड्डाण पूल झाल्यामुळे 1 किलोमीटर अगोदरच बस उड्डाण पुलावरून येणीगुर गावच्या पलीकडे उतरत आहे। बस स्थानकाची इमारत जुनी झाल्यामुळे बसण्याची व्यवस्था नाही। महिलांना शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय नाही। बस स्थानकाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। येणीगुर बस स्थानकावरती कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रक नेमण्यात यावा। वरील सर्व विषयाची तातडीने विचार करून व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा 15 दिवसानंतर वरील विषयाचे गांभीर्यपूर्वक विचार न केल्यास सर्व नागरिकांच्या वतीने रस्ता रोको, बोंबाबोंब आंदोलन, गाढव मोर्चा यासारख्या तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे। होणाऱ्या सर्व नुकसानाचे आपण जबाबदार असून आपल्या दप्तरी नोंद असावी, ही नम्र विनंती असे निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर संतोष कलशेट्टी, विश्वनाथ स्वामी, परमेश्वर मडगुडे, मोहम्मद शेख, फिरोज मुन्सी, अविनाश माळगे आदी सह विद्यार्थी नागरिकांचे सह्या आहेत। येणीगुरला बस, येणीगुरच्या बस स्थानकामध्ये बस, येणीगुरच्या बस स्थानकामध्ये बस, येणीगुरला बस, येणीगुरला बस, येणीगुरला बस। येणीगुर मोजे येणीगुर तालुका उमरगा बस स्टँड मध्ये जाण्यासाठी व विद्यार्थ्याचे कॉलेजला व शाळेला येण्यासाठी सकाळच्या 9च्या वेळेस गैरसोय असल्यामुळे व विद्यार्थ्यांना बस नसल्यामुळे आज आम्ही उमरगा येथील आगार प्रमुख कंट्रोलदार यांना निवेदन दिलेलं आहे रीतसरात। येणीगुर गावामध्ये पूर्वीचा एक बस स्टँड असून या बस स्थानकामध्ये 90% गाड्या जात नसून प्रत्येक गाडी उड्डाण ब्रिज झाल्यामुळं सगळे गाड्या बसस्थानच्या ब्रिजच्या वरनं जात असल्यामुळं एकही गाडी बस स्थानकामध्ये न जाता ब्रिजच्या वरनं गाडी जाऊ लागलेत। त्यामुळे येणीगुर बस स्थानकामध्ये आज 10 ते 15 जवळ 20-25 गावच्या आजूबाजूच्या गावचे लोक जे आहेत ते तिथं थांबले असते। बस नाही थांबल्यामुळं 10 गाड्या वरनं जातात, एक बस खालनं येते। एक बस आल्यामुळं त्या बसवरती सर्व विद्यार्थिनी, महिला सगळे तुटून पडल्यामुळं विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली। महिलांना तर मध्ये जाता येईना, मुलींना सुद्धा बसमध्ये जाता येईना झालं। चेंगराचेंगरीचा प्रकार जणू काही एखाद्याचा जीव दाजेपर्यंत बस कंट्रोलदार व बस स्थानकाचे लोक वाट बघत आहेत का? आज मुलींना सकाळी 9चे क्लासेस आहेत, 8:30चे क्लासेस आहेत, सकाळी 10चं कॉलेज असल्यामुळं सकाळी येणीगुरला 9च्या वेळेस एकच बस येते व येणीगुरची 9ची बस गेल्यानंतर 10लाच बस येते। त्यामुळं विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती परिणाम होऊ लागलाय। विद्यार्थ्यावरती अभ्यासाचा परिणाम होऊ लागलाय, त्यांची मानसिकता बदलू लागली। 2-2 दिवसाचा अभ्यास एक दिवस करू लागलाय। त्यामुळं कृपया करून आम्हाला येणीगुरला एक सेपरेट सकाळच्या 8:30च्या 9च्या सुमारास सेपरेट एक बस सोडली पाहिजे, तरच आमच्या विद्यार्थ्याची सगळी सोय तिथे केली जाईल। आम्ही विनंती केली कंट्रोलदारला, तुम्ही आम्ही दिलेल्या निवेदनाचा जरा पाठपुरावा नाही केलं
तर यानंतर आम्ही तीव्र स्वरूपाचा रस्ता रोको, गाडो मोर्चा, बोंबाबोंब आंदोलन या सर्व प्रकारचे आंदोलनाचे आम्ही छेडणार आहोत. तर या होणाऱ्या नुकसानीचं सुद्धा जबाबदार एसटी महामंडळाचे प्रमुख असतील त्यांनी त्यांच्या दप्तरी नोंद घ्यावी. कारण महिला व मुलींची एकदम अतिशय बिकट परिस्थिती व गैरसोय होऊ लागली. अक्षरशः पाऊल ठेवायला सुद्धा बसमध्ये जागा नाही. यामुळं साहेबांनी लक्ष घालून यावरती लवकरात लवकर 2 बसची व्यवस्था येणीगूर, आष्टामोड, डाळिंब, येळी या विद्यार्थ्यांसाठी एक सकाळची 8-8:30ची बस सेपरेट सोडण्याची व्यवस्था केली पाहिजे. नाहीतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये येणीगूर इथे रस्ता रोको आंदोलन करणार आहोत अशी त्यांनी आपल्या दप्तरी नोंद घ्यावी. येणीगूर बसची सोय होईना गेले, बस थांबलीच पाहिजे. येणीगूरच्या स्टँडला बस टायमावर आलीच पाहिजे. त्यामुळे आम्हाला क्लासेस बरोबर करता येणार. त्यामुळे टायमिंगला बस आलीच पाहिजे. दंड मराठी वर्त लढा सत्याचा.